नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये शेखर दुबैया यांचा मुलगा आकाश दुबैया याची निर्घृण हत्या करण्यात आली. श्रीरामपुरातील संघटित गुन्हेगारीचा हा बळी ठरला. श्रीरामपूरमध्ये राजकीय आशीर्वादामुळे फोफावलेल्या संघटित गुन्हेगारीच्या निषेधार्थ तसेच या गुन्हेगारीचे श्रीरामपूर शहरातून तसेच तालुक्यातून समूळ उच्चाटन होण्यासाठी श्रीरामपुरातील सर्व नागरिकांनी 3 दिवस श्रीरामपूर बेमुदत बंदची हाक दिली. श्रीरामपूरकरांनी तिसऱ्या दिवशी रेल्वे स्टेशन जवळील मारुती मंदिरापासून ते भव्य मोर्चा काढला. या मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा मेन रोड शिवाजी रोड असा जाऊन नेहरू मार्केट जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गेला असता त्याचे रूपांतर सभेत झाले. यावेळी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी काँग्रेसचे नेते सचिन गुजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीरामपूर गुंडगिरी मुक्त, श्रीरामपूर नशा मुक्त, आकाशला न्याय, आकाशला न्याय. श्रीरामपुरातल्या तमाम नागरिकांना, श्रीरामपुरातल्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रमुखांना धन्यवाद देतो. श्रीरामपूर शहर आणि श्रीरामपूर ग्रामीण आणि श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातल्या सर्व नागरिकांनी गेल्या 4 दिवसापासून सातत्यानं या शहरात ज्या गुंडगिरीनं उत्मात केला त्याच्या निषेधार्थ प्रखरपणे शहरामध्ये येऊन आपला विरोध नोंदवला. मी व्यापारी असोसिएशनला धन्यवाद देतो, श्रीरामपुरातल्या उद्योजकांना धन्यवाद देतो, सर्वसामान्य माणसांना धन्यवाद देतो. त्यांनी आपले धंदे आपले व्यवसाय बंद ठेवले. हातावरती पोट असलेल्या आमच्या या शहरातल्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य माणसाला नतमस्तक होते. या ज्वलंत प्रश्नाकरता त्यांनी स्वतःच्या पोटाचा विचार केला नाही, उपाशी राहण्याचा निर्णय केला. आपले व्यवसाय बंद केले, धंदे बंद केले आणि या अन्यायाच्या विरोधामध्ये रस्त्यावरती ते उतरले. त्यांना नतमस्तक होतो. माझा या शासकीय यंत्रणेला काही प्रश्न आहेत. अरे या यंत्रणेनं ज्या वेळेला या श्रीरामपूरमध्ये आमच्या आया बहिणींचे मंगळसूत्र चोरले जात होते का त्यावेळेला शोध लावला नाही? अरे हे पंटर कोणाचे होते, यांचे आका कोण होते, का शोध लावला नाही? अरे ही गुंडगिरी एका दिवसात मोठी झाली नाही. ज्या वेळेला वाळू चोरली जात होती, वाळूचे माफिया या तालुक्यामध्ये जन्माला येत होते, त्यावेळेला पोलीस यंत्रणा काय करत होती, महसूलची यंत्रणा काय करत होती? खानापूरच्या लोकांना जाऊन विचारा, रामपूरच्या लोकांना जाऊन विचारा. 25 वर्ष खानापूरच्या वाळूचा एक खडा उचलला गेला नाही, एक खडा. मागच्या 1.5 महिन्यामध्ये कोणाची टोळी आली, कोणी दहशत निर्माण केली, कोणी वाळू नेली? का महसूलची यंत्रणा गप्प बसली? का पोलीस खात्याची यंत्रणा गप्प बसली? अरे यांनी बघ्याची भूमिका घेतली म्हणून आज आकाश सारख्या निरापराध कष्ट करणाऱ्या पोराचा जीव गेला, जीव गेला. अरे आम्ही हिंदू आहे ना. अरे जे हिंदुत्वाचे लेबल लावतात ना त्यांना माझा सवाल आहे, अरे तुम्ही कधी एखादा सप्ताह केला का रे? सांगा ना. अरे एखादी आरती पाठ आहे का? या आमच्या समोर एखादी आरती म्हणून दाखवा. अरे तुम्ही कशाचे रक्षक? तुम्ही आमच्या हिंदू बांधवांचे रक्षक झालात आणि रक्षकाचे लेबल लावता. अरे आम्हाला विचारा ना, आम्ही काकडा करतो, आम्ही तुकाराम गाथा म्हणतो, तुकाराम फीस साजरी करतो,
प्रमाणात ती साजरी करतो. श्रीरामांची जन्म त्या दिवशी जन्मोत्सव साजरा करतो. श्री हनुमानांचा जन्म साजरा करतो. यांनी काय केलं आणि हे आज पाईक झालं. या लेबल खाली आज जी गुंडगिरी या शहरामध्ये फोपावली याचा बंदोबस्त या पोलीस यंत्रणेनं केला पाहिजे. वेळेवर केला असता तर आज ही वेळ आली नसती. या सगळ्या गोष्टीचा शोध लावा. अरे मंगळसूत्र चोरणारे, वाळू माफिया, लँड माफिया, ताबे मारणारे हे कोण आहेत आणि यांना का आश्रय दिला गेला? यांना कोण मदत करत? अरे अनेक गुन्हे घडतात. गुन्हा नोंदवायला गेलं ते लोक सांगतात मिटून घ्या. काय कारण? कोण आहे याच्या पाठीमागे? या निमित्तानं आज श्रीरामपुरकरातल्या तमाम जनतेनं दाखवून दिलं आम्ही कोणाचीही गुंडगिरी सहन करणार नाही. अरे अनेक मोठे दादा झाले, त्यांना चक्का चोर करण्याचं काम या श्रीरामपुरातल्या जनतेनं केलेलं आहे. कोणी स्वतःला दादा समजत असेल तर त्यांचा माज जिरवण्याची ताकद या सकल श्रीरामपूरकरांमध्ये आहे. सकल श्रीरामपूरकरांमध्ये खबरदार. आता परत आमच्या एखाद्या पोरीला छेडाल, एखाद्या पोरीला उचलून न्याल. आता आमची ही सगळी ढाल बनून आम्ही सगळे पक्ष सोडून तुमचा भेद पाहायला श्रीरामपुरात आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही. मी धन्यवाद देतो आमच्या या वैशालीताईंना, रमाताई धिवारांना. अरे या महिलांनी ज्या दिवसापासून आंदोलन सुरू झालं मनापासून तगमगत्यानं त्या ठिकाणी तुम्ही आमच्या महिलांची बाजू लावली, मांडली. असे आपले श्रीरामपूरकर आहेत. पोलिसांना विनंती आहे, आम्ही त्या दिवशी SP साहेबांना विनंती केली, या ठिकाणची जी त्यांना साठगाठ असलेली यंत्रणा आहे ताबडतोब त्यांच्या बदल्या करा, ताबडतोब बदल्या करा. तुम्हाला दिसत नसतील तर या ठिकाणी ही जनता तुम्हाला नाव द्यायला तयार आहे. मी सगळ्या नेत्यांना धन्यवाद देतो. या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी भाग घेतला. पालकमंत्री महोदय आहेत, माजी आमदार मुरकुटे साहेब आहेत, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आहेत, कानडे साहेब आहेत, आमदार हेमंततात्या ओगले आहेत, करणदादा ससाणे आहेत, सगळ्या पक्षाचे नेते आहेत. या सगळ्यांनी यामध्ये भाग घेतला. एवढाच करता घेतला की या शहरातली गुंडगिरी ही संपली पाहिजे. अहो लहान लहान पोरं नशेच्या आहारी चालली. हे इंजेक्शन येतात कुठून? गांजा येतो कुठून? यांचा शोध लावा, शोध लावा. का सापडत नाहीत याचा शोध लावा. अरे आकाशची हत्या अनेकांना माहित नसेल कशी झाली. 10 किलोचा टेबल त्याच्या डोक्यात घातला, चाकू आर पार दोन्ही बाजूने गाल फाडले रे, गाल फाडले. ते लोक सांगत होते आम्ही 10-12 जण त्या तिघांना आवरत होतो, आमच्या जण आवरले जात नव्हते. अशी कोणती नशा त्या आरोपींनी केली होती याचा शोध लागला पाहिजे. ती नशा त्यांच्यापर्यंत कशी आली याचा शोध लागला पाहिजे. अरे त्या दिवशी त्या आकाशचं 10 वर्षाचं मूल आपल्या वडिलांची तिरडी घेऊन निघालं. कोणाला बरं वाटलं असेल? अरे मुलगी, एक मुलगा. अरे त्याची ज्या दिवशी घटना घडली आम्ही घरी गेलो, त्या आकाशची पत्नी देवाच्या समोर जाप करत होती, विनवणा करत होती. अरे बघा माझ्या नवऱ्याचं पल्स चालू असेल. अरे अशी वेळ परत श्रीरामपुरात आमच्या कोणत्याही सुनावर येऊ नये, कोणत्याही बहिणीवर येऊ नये त्याच्यासाठी. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आता सहन करू नका. परत कोणत्या गुंडानं गुंडगिरी करायचा प्रयत्न केला आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सगळे श्रीरामपूरकर, सगळ्या पक्षाचे, आपण सगळेजण आमचे पक्ष खड्ड्यात. ज्या वेळेला श्रीरामपूरकराला त्रास होत असेल ना, आम्ही पक्ष सोडून तुमच्यासाठी रस्त्यावर आहोत. उद्या आम्हाला काय कोणाला करायचं असेल, आम्हाला निरोप पाठवतात, धमक्या पाठवतात, आम्ही घाबरायला तयार नाही. अरे काही करा, परंतु या श्रीरामपुरातल्या सर्वसामान्यांच्या पाठीशी अशीच एकजूट राहू द्या. तुम्हाला नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीरामपूरकर. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.